माझ्या प्रियांनो, असे आहात? सगळे छान आहात ना? हा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? सकाळी आनंदी आहात का? पहाटे परमेश्वराचा शोध घेतला तर नक्कीच आनंद मिळतो. तुम्ही शोधलात का? तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत बसून त्याचे वचन वाचले का? वचन वाचून त्यावर ध्यान करून प्रार्थना केली तर एक मोठा आनंद मिळतो. त्या आनंदासोबत तुम्ही संपूर्ण दिवस जगू शकता. तुम्ही पाहत असलेला हा बाग म्हणजेच परमेश्वराने निवडलेली प्रार्थनेची बाग आहे. याचा पहिला भाग हा आहे. ही बाग म्हणजे देवासोबत चालण्याची जागा आहे. इथे खूप मोठी मोठी आंब्याची झाडं आहेत. इथे एकटे आलात तरी तुम्ही फिरत फिरत प्रार्थना करू शकता आणि देवाची उपस्थिती अनुभवू शकता. ज्यासाठी आम्ही इथे प्रार्थनेसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. इथे अनेक सभा होतात आणि या ठिकाणी काही प्रार्थना सभा देखील घेतल्या जातात. कधी कधी संपूर्ण रात्रीची प्रार्थना, कधी कधी आरोग्य सभा इथे घेतली जाते. अनेक लोकांना प्रभूने स्वतःला प्रकट करून चमत्कार घडवले आहेत. हे आपल्याला देवाच्या मंडपापासून चालत येण्याचं अंतरच आहे. तुम्ही इथे येऊन विचारलं तर लोक सांगतील की या सकाळी इथे शांतपणे बसून प्रार्थना करून जाऊ शकता. ठीक आहे, या दिवशी प्रभू तुम्हाला एक वचन सांगत आहे. तुम्ही येशू सोबत चालत आहात ना? मग तुमचं जीवन कसे असावे? बायबल काय सांगते ते पहा. 2 कोरिंथियन्स 5:17 मध्ये, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. म्हणजे जर तुम्ही येशूमध्ये आलात तर तुम्ही नवीन सृष्टी होता. म्हणजे जर तुम्ही येशूमध्ये आलात तर जुने सर्व काही नष्ट होईल आणि नवीनपणा येईल. हेच येशू ख्रिस्त एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडवून आणणारे सर्वात मोठे चमत्कार आहे. मला एक भाऊ माहित आहे. दारू पिणे, व्यसनाधीन वस्तू वापरणे, भांडणे करणे अशा सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या आईवडिलांना आणि भावंडांना लाज वाटायची. अशा अवस्थेत असताना एक दिवस प्रभूने त्याला भेट दिली. त्याने आपल्या आयुष्यात येशू ख्रिस्ताला स्थान दिले. प्रभू, मी तुझ्याकडे येतोय, तुझ्यासमोर समर्पित करतो असे त्याने प्रार्थना केली. त्या दिवसापासून त्याचे आयुष्य बदलले. त्याने त्यानंतर दारू पेली नाही, व्यसनाधीन वस्तू वापरल्या नाहीत. त्याची जीवनशैलीच पूर्णपणे बदलली. तर त्याची आई म्हणाली, मी याच्यावर विश्वास ठेवणार नाही, तो फसवेल, तो खूप फसवणारा आहे. चांगला असल्यासारखा वागून फसवतो आणि पैसे घेऊन निघून जातो. तो फसवेल. आता काही बदलला आहे आणि चांगला माणूस असल्यासारखा वागत आहे. तो बदलतोय की नाही अनेक वेळा असंच झालं आहे असं सांगितलं. स्वतःची आई सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हती. काही महिन्यांनंतर, नाही तर 1 वर्ष उलटून गेल्यावरच, आता मी विश्वास ठेवते असं ती म्हणाली. तो येशूमध्ये आला आहे आणि येशूने त्याला बदलले आहे. मग स्वतःच्या आईलाही विश्वास बसणार नाही इतका मोठा बदल परमेश्वराने त्याच्या आयुष्यात घडवून आणला. म्हणून येशूच्या मार्गावर आल्यावर जुनी सवयी आणि गोष्टी नाहीशा होतात, असा बदल होतो. मी लहानपणापासूनच खूप रागीट होतो. लहान वयापासूनच खूप चिडचिड, बदला घेण्याची वृत्ती, कुणी मारलं तर परत मारावं असं स्वभाव होतं माझं. म्हणून आमच्या घरात सगळ्यांना वाटायचं की आमच्या घरातला वाईट माणूस मीच आहे. पण मी तारण पावल्यानंतर मी बदललोय हे पाहून आधी मलाच आश्चर्य वाटलं. मी इतका बदललोय का असं वाटलं. माझ्या आईलाही आश्चर्य वाटलं, एवढा कसा बदलला हा? तुझं स्वभाव सगळं जन्म स्वभाव होतं असं सगळे म्हणायचे, पण सगळं बदलून गेलं, सगळं बदललं. ती आश्चर्याने म्हणायची, मी बदललो नाही, येशूनेच मला बदललं. हेच तर वचन आहे. जर एखाद्या माणसाने स्वतःला येशूला समर्पित केलं तर तुमचे स्वभाव, गुण, विचार सगळं काही तो नवीन करून टाकतो. येशू ख्रिस्ताचा विचार तुमच्यात यायला सुरुवात होईल आणि तुमचा जीवनशैलीच बदलून जाईल. इतर लोकांना आश्चर्य वाटेल, तुमची जीवनशैली बदलून जाईल. तुमचं जीवन विचारा, अजूनही तुम्ही जन्मस्वभाव आहात का? हे जन्मजात स्वभाव बदलत नाही. नेहमीच रागीत चेहरा, नेहमीच रागावलेले, चिडचिड आणि भांडणं, नेहमी असाच स्वभाव.
तुम्ही अजूनही तसेच आहात का? तो स्वभाव बदलायलाच हवा. तो बदल फक्त येशूच करू शकतो. म्हणून जर तुम्ही स्वतःला येशूच्या हातात सोपवलं तर तो तुमच्यातले नको असलेले स्वभाव बदलून नवीन स्वभाव दे. तुम्हाला हा अनुभव मिळाला आहे का? मला प्रभूने हा अनुभव दिला आहे. त्याच्या नंतरच आयुष्यात खरी आनंद आणि समाधान मिळालं. म्हणून मी येशूवर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवतो, येशूवर प्रेम करतो. हे सगळं असू शकतं, पण तुम्ही त्याच्यात येऊन नवीन जीवन मिळवलं आहे का? तुम्ही नवीन सृष्टीमध्ये बदलला का? तेच महत्वाचं आहे. जर तसं नसेल, आज सांगा, येशू माझ्यात या, मी माझं सर्व काही तुमच्या हातात सोपवतो. माझं रूपांतर नवीन सृष्टीमध्ये करा, जुनी सदरी गोष्ट नाहीशी व्हाव्या. यासाठीच येशूने क्रुसावर आपलं रक्त सांडलं. येशू ख्रिस्ताचं रक्त आज आपल्या सर्व पापांना शुद्ध करतं, आपल्या स्वभावात आणि गुणधर्मात बदल घडवून आणते. आता सांगा, येशू माझ्यात या. येशू माझ्या अंतःकरणात या आणि तिथे वास करा. येशू तुमच्या रक्ताने मला धुवा आणि शुद्ध करा. माझे जन्मजात स्वभाव, हे पापी स्वभाव सगळे बदलू देत. सर्व काही नवीन करा. यासाठी मी सर्व काही तुमच्या हातात सोपवतो. माझ्या अंतःकरणात दैवी शांतता आणि आनंद दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने. आमेन, आमेन. मेरे प्रिय दर्शकों, आने वाले 4 जून से प्रत्येक बुधवार शाम 7 बजे से लेकर 8 बजे तक आशीष की उपवास प्रार्थना। आप हमें फोन कॉल, पत्र और ईमेल के माध्यम से भेजे हुए आपके सभी प्रार्थना अनुरोधों के लिए प्रार्थना करने एक विशेष लाइव कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम को आप हिंदी कंफर्टर डिजिटल चैनल और यीशु चुड़ाता है सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर देखना न भूलें।